ट्रेनमध्ये फिरताना किंवा बसमध्ये तुम्हाला काही पोस्टर्स नक्की वाचायला बघायला मिळत असतात. म्हणजे कुंडली बघून 30 दिवसात नोकरी देणार किंवा लग्न होत नसेल तर नक्की भेटा अथवा घरातले वाद, संपत्तीच्या प्रश्नावर एकच उपाय, अशासारख्या पोस्टर्सवरती झळकणाऱ्या विकृत भोंदू बाबांवरती अजिबात विश्वास ठेवू नका, कारण तुम्हाला सुद्धा संजय पराड यांच्यासारखा भयानक अनुभव येऊ शकतो. वाढलेली दाढी, अंगावर भगवी वस्त्र, हे चित्र बघितल्यानंतर हे कोणी साधू पुरुष आहेत असं तुम्हाला वाटेल. पण यांच्या रूपावर तुम्ही जाऊ नका, कारण हे तीनही बहादर ठगसेन आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेला देवनाथ मदारी, विजयनाथ मदारी आणि प्रभुनाथ मदारी या तिघांनी डहाणूमधील किराणा दुकानदार संजय पराड यांची फसवणूक केली आहे. त्या दिवशी आम्ही दोघंही दुकानात होतो आणि 3 बंधूबाबा आले, इथे बसले, पाणी वगैरे मागितलं. मी त्याला पाणी दिलं, बायको दुकानातच होती. ते बोलले का तुमच्या दुकानात कोणीतरी करणी केलं आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला विधी करावी लागेल. मी बोललो काय करावं लागेल त्याच्यासाठी? तो बोलतो त्याच्यासाठी एक विधी करावं लागेल. धक्कादायक गोष्ट म्हणजे केलेली करणी उतरवण्यासाठी एका तरुणीचा काळीज मागितलाय आणि ते काळीज उपलब्ध नसेल तर 5 लाख रुपये द्या, आम्ही तरुणीचा काळीज देतो असा कांगावाही केलाय. हे मला शक्य नाही. नंतर तो पुन्हा फोन करू लागला. मी सांगितलं महाराज हे मला शक्य होणार नाही. तरी मग तो काय बोलला, आम्हीच अरेंज करू, तू 5 लाखाची सोय कर. मग सकाळ होईपर्यंत आम्ही वाट बघितली आणि सकाळी कळशी उघडून बघितली. आम्ही कळशीत काही नव्हतं. संजय पराड यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून या तिघांनाही बेड्या ठोकल्यात. सदर गोष्टीचे आम्ही गांभीर्य ओळखून तात्काळ त्याची फिर्याद नोंद केली व आरोपीच्या मोबाईलच्या लोकेशनवरून आम्ही डहाणू येथील रानशेत नाका येथे सदर तीनही भोंदू आरोपी सदरची रक्कम घेण्यासाठी आले असता त्यांना अटक करण्यात आलेली आहे. पालघर सारख्या जिल्ह्यात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. अजूनही लोक अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला बळी पडतायत. त्यामुळे अशा भोंदू बाबांचं फावतं. पण तुमच्या समोर करणी उतरवणारी अशी बाबांची टोळी आली तर सावध रहा. संतोष पाटील, ABP माझा, पालघर.